इराणच्या समर्थनार्थ सोलापुरात आंदोलन, राजकीय वातावरण तापले। सोलापुरात इराणच्या समर्थनार्थ माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वात आंदोलन। सदरील आंदोलनाला सोलापूर जिल्हा पोलीस प्रशासनाकडून परवानगी नाकारली आहे। प्रशासनाने परवानगी नाकारली असली तरी अमेरिकेच्या विरोधात घोषणा देत माकपकडून काळे कपडे परिधान करून सुरू आहे आंदोलन। बेंजामिन नेत्यानाहू मुर्दाबाद, युद्धविराम त्वरित करा अशा आशयाचा फलक लावून सुरू आहे आंदोलन। दरम्यान सोलापूरमध्येचे भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी फेसबुक पोस्ट करत इस्रायलला दिलंय समर्थन। त्यामुळे इराण-इस्रायल वादात आता सोलापुरातील राजकारण्यांनी उडी घेतली आहे। हे आंदोलन सुरू असताना या आंदोलनाविरोधात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दिल्या जोरदार घोषणा। दरम्यान घोषणा देणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेत असताना माकपाकडून जाळण्यात आला पुतळा। माकपाकडून डोनाल्ड ट्रम्प आणि नेत्यानाहू यांचा पुतळा जळून इस्रायल आणि अमेरिकेचा व्यक्त करण्यात आला निषेध। या ठिकाणी आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना पोलीस प्रशासन आणि भाजप सरकारनं हा मोर्चा उधळण्यासाठी संघाच्या लोकांना आणि भाजपच्या लोकांना या ठिकाणी पाचारण केलं। आम्ही आमची मागणी मांडत होतो, या देशामध्ये युद्ध नको, जागामध्ये शांतता पाहिजे आहे। त्या ठिकाणी निष्पाप विद्यार्थी मेलेले आहेत, गरीब मेलेले आहेत, नागरिक मेलेले आहेत। ते कुणामुळे मेलेत? या इराणवर झालेल्या युद्धामुळे। म्हणून आम्हाला जगामध्ये शांतता पाहिजे ही मागणी घेऊन रिसरामी आंदोलन करत असताना संघाचे लोक, भाजपचे लोक, बजरंग दलाचे लोक आमच्यावरती हे सरकार आणि पोलिसांनी दळपटाशी आणि आमच्यावरती उधळून लावलेलं आहे। आंदोलनाच्या परिसरात जाळपोळ कोण केली नेमकी? या ठिकाणी जाळपोळ कोण केली तुम्ही बघितलेलं आहे, तुमच्या टीव्ही मध्ये काहीच झालेलं आहे। तुम्ही सांगा, आम्ही निधड्या जातीनं सांगतो, या सरकारच्या विरोधात आम्ही स्वतः या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प आणि नेत्यांचा पुतळा आम्ही जाळलेला आहे। अमेरिकेचा आणि इस्रायलचा विरोध करत असताना आता विरोध झालेला आहे, तर काय सांगाल? असं आहे ते अमेरिकन साम्राज्य प्रवृत्तीला पाठिंबा देणार, हुकुमशाहीला पाठिंबा देणार, मानवता विरोधी भूमिका घेणारे, गुंडगिरीला मदत करणारे। आज जगातल्या कोणत्याही माणसाला विचारा, जगामध्ये 1 लाख माणसाला मारलं इस्रायल। इराणमध्ये अमेरिकेने बॉम्ब घेतलं, शाळेचे विद्यार्थी मेले। कधी असं घडलं? तर या गोष्टीचा निषेध करण्याकरता आम्ही आला असताना बजरंग दल हिंदू संघटनेने हे जे कृत्य केलं त्यांचा निषेध करतो आणि अशा कृत्याला घाबरणारे माणसं आम्ही नाही आहे। वाटेल त्याला तोड देऊ आणि जनतेचं रक्षण करण्याकरता आम्ही लढ्याच्या मैदानात राहू। पुतळा सुद्धा धन या ठिकाणी जायचं करण्यात आलेला आहे, ते उत्स्फूर्तपणे घडलेला आहे, तो पक्षाचा त्यातील जो आहे त्यांनी केलेली होती। त्यामुळे तो छुपा भारताचा दुश्मन आहे, त्याला समर्थन करू नये। आणि इराण आणि इस्रायल अमेरिकेचं युद्ध इथं मानवता अधिकाराच्या नावाखाली एक वेगळ्या प्रकारचा विषय इथं चालू आहे आणि मोदी साहेबांचं नाव खराब करण्याचं या आंदोलनाच्या माध्यमातून चालू आहे। डिफेन्स सिस्टीम इराणच्या माध्यमातून 50%। चला उगाच करू नका तुम्ही, चला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.